नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुमच्यासोबत पण हा प्रॉब्लेम झालाय का, जो की तुम्ही माठ घेतलाय पण त्याच्यामध्ये नवीन खूप थंड पाणी झालं ना, आता पाणी थंड होत नाही, तर त्याच्यासाठी एक उपाय, तो प्रॉब्लेम माझ्यासोबत पण झाला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर माठातलं पाणी संपलं होतं, तर मी इथं घेतले मीठ. थोडंसं मोठं मीठ घेऊ शकता किंवा छोटं जे असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि लिंबू पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं तर मी पूर्ण एकदम असं चोळून घेतलं. याने ना काय होतं, जे माठाचे होल राहत्या ना ते मोकळे होऊन जात्या. एकदम सगळीकडून आपण एकदम असं घसघस घासून घ्यायचं. तुम्ही हाताने घासू शकता किंवा घसणीने घासू शकता, आणि सगळीकडून मग आतून बाहेरून एकदम स्वच्छ असं घसून घ्यायचं, जेणेकरून आहे ना आपल्याला त्याचा फायदा नक्की होईल. मला या गोष्टीचा फायदा याच्या आधी पण झालेला आहे, म्हणून मी ही ट्रिक परत एकदा यूज केली. त्याच्यानंतर सगळीकडून मीठ वगैरे लावून घेऊन घसून मग त्याच्यानंतर स्वच्छ असं पाण्याने धुवून काढला होता, आतून बाहेरून 2 पाण्याने. आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही पण ही ट्रिक नक्की फॉलो करा, तुम्हाला पण याचा फायदा होईल. आणि त्याच्यानंतर मग माठ एकदम स्वच्छ आणि छान दिसावा म्हणून आहे ना त्याला थोडंसं मी तेल लावलं होतं, जे की सूर्यफूलचं होतं. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता खाण्याचं. तर ते तेल घेतलं होतं 1 पळी, आणि पूर्ण माठाला सगळ्या लावून दिलं होतं. तर खूप छान असा माठ इथं चकचक धुवून पण झाला होता, एकदम स्वच्छ असा काळा जर मस्त दिसत होता. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.